गार्बेज क्रायसिस ही अशी गोष्ट आहे की ज्याला आपण दुर्लक्ष नाही करू शकत. कचरा उत्पन्न न करणे ही जास्ती शहाणपणाची गोष्ट आहे, कचरा उत्पन्न झाल्यावर मॅनेज करण्यापेक्षा. यशस्वी उद्योजकच्या या भागात आपलं मनस्वी स्वागत आहे. आज नवा विषय, नवा आशय, नवी सक्सेस स्टोरी. कचरा उत्पन्न झाल्यावर त्याची विल्हेवाट लावण्यापेक्षा तो उत्पन्न न करणं हे अधिक शहाणपणाचं आहे. हेच लक्षात घेऊन पुण्यातील सुनीता गोखले यांनी पर्यावरणपूरक वस्तूंची विक्री करण्यासाठी अर्थिंग स्टोअर स्थापन केलं. झिरो वेस्ट या संकल्पनेतनं इथले सगळे प्रॉडक्टचं कलेक्शन आहे. त्यातले थोडे प्रॉडक्ट्स काही आमचे आहेत स्वतःचे, आणि काही प्रॉडक्ट आम्ही अशा लोकांकडनं घेतो जे या क्षेत्रात कार्यरत आहेत. ज्यांना कोणाला झिरो वेस्ट जायचं आहे किंवा ज्यांना कोणाला गार्बेज क्रायसिस काय आहे हे माहिती आहे, त्यांना हे पर्याय उपलब्ध होतील आणि आपला कचरा निर्माण होणं कमी होईल. बांबूचे ब्रश, कॉयरची घासणी, वाया गेलेल्या प्लॅस्टिकपासून बनवलेल्या फॅन्सी पिशव्या, विविध प्रकारचे बायो क्लीनर्स, साबण, सिरॅमिक प्रॉडक्ट असे झिरो वेस्ट संकल्पनेवर आधारित असंख्य प्रॉडक्ट या स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत. नंतर हे जे सगळे प्लॅस्टिकचे कंटेनर्स आहेत हे रिटर्न केले तर 5 रुपये ऑफ आम्ही देतो. आम्ही वेंडरला ते परत पाठवतो रियूजसाठी. पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर ही काळाची गरज आहे. तुम्ही पण कल्पकतेने अशा वस्तूंची निर्मिती करून त्यांचा व्यवसाय नक्की करू शकता. जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत कचरा क्रिएट होणार. त्याच्यामुळे झिरो वेस्ट हे काही 5 वर्ष किंवा 10 वर्षानंतर आउटडेटेड होणार नाही. त्याच्यामुळे सगळ्यांनी नक्की ह्याच्यात यावं आणि अवेअरनेस जसा जसा वाढतोय तसा रिस्पॉन्स पण मिळेल. तुमच्याकडे असे काही प्रॉडक्ट असतील तर सुनीता ताईंशी संपर्क साधून ते विक्रीसाठीही ठेवू शकता. आम्ही जे बाकीच्या लोकांकडनं सामान घेतो त्याचा एक सिम्पल क्रायटेरिया आहे. एक तर ते झिरो वेस्ट पाहिजे, म्हणजे त्याचे जे कंटेनर्स आहेत ते रियुजेबल रिटर्नेबल पाहिजेत. दुसरं पर्यावरणपूरक, आतमधले जे त्याचे घटक आहेत ते पर्यावरणपूरक पाहिजेत. ही यशोगाथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. आणि हो, अशा आणखी उद्योजकांना भेटण्यासाठी हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा.